जायकवाडी धरणात 98% जास्त पाणीसाठा जमा झाल्यानंतर 9 सप्टेंबर रोजी या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला। 9 ते 14 सप्टेंबर असा जवळपास 6 दिवस या धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला। मात्र जायकवाडी धरणात पाण्याचा कमी झाल्यानंतर या धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। तर आपण सध्या आहोत जायकवाडी धरणावर आणि पाहूयात काय आहे जायकवाडी धरणाची सद्य परिस्थिती। नमस्कार, मी चंदन लक्कडहार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज। संपूर्ण ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिन्यात सगळीकडे चांगला पाऊस पडल्यानंतर जायकवाडी धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू होती। परिणामी जायकवाडी धरणाची पाणी पातळी ही झपाट्याने वाढत होती। जायकवाडी धरणात 98% पाणीसाठा जमा झाल्यानंतर 9 सप्टेंबर रोजी जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला। जायकवाडी धरणाच्या 18 दरवाजातून 9 ते 14 असा 6 दिवस पाण्याचा विसर्ग करण्यात आला। या 6 दिवसात जायकवाडी धरणातून जवळपास 2.5 TM पाण्याचा विसर्ग करण्यात आला। सध्या पावसाने सगळीकडे विश्रांती घेतल्यामुळे जायकवाडी धरणात होणारी पाण्याची आवक पूर्णपणे मंदावली असून सध्या जायकवाडी धरणात केवळ नाममात्र 1100 क्युसेक असा पाण्याची आवक सुरू आहे। यामुळे जायकवाडी धरणातून 14 तारखेपासून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। सध्या जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून फक्त 500 क्युसेक प्रमाणे पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे। जायकवाडी धरण सध्या हा 100% पूर्ण काठोकाठ भरला असून आपण पाहू शकता जायकवाडी धरणाचे जे मुख्य दरवाजे आहे त्यांच्यावरून पाण्याच्या लाटाच्या माध्यमातून पाणी बाहेर येत आहे। 8 ते 10 दिवसात राज्यात पुन्हा परतीचा पाऊस सुरू होण्याची शक्यता असून परतीचा पाऊस जर चांगला पडल्यास जायकवाडी धरणामध्ये पाण्याची आवक वाढेल व जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्यानंतर या जायकवाडी धरणातून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग करावा लागणार अशी शक्यता जलसंपदा विभागाच्या वतीने वर्तवण्यात आलेली आहे। दरम्यान जर जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग करावा लागला तर यासाठीची आम्ही पूर्ण तयारी केलेली आहे असेही जलसंपदा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे। आपणास आमच्या बातम्या, व्हिडिओ व विश्लेषण आवडल्यास चॅनल लाईक, शेअर व सबस्क्राईब करा।